झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्य, देश विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत झटपट। सुरुवात करूयात राज्यातल्या घडामोडींनी। काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलं। कॅबिनेटच्या एकंदर 4 जागा रिक्त आहेत, त्यातल्या काँग्रेसच्या कोट्यातल्या 3 जागा आहेत। त्यासाठी काँग्रेसमध्ये लॉबिंग सुरू झालंय। विशेषतः प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हेही इच्छुक आहेत। आदर्शमधल्या आरोपींचा जामीन अर्ज सीबीआयच्या स्पेशल कोर्टानं फेटाळला। आदर्श संदर्भात न्यायालयीन आयोगानं नुकताच एक अहवाल दिलाय, त्यामध्ये ही जमीन सरकारची असल्याचं स्पष्ट केलंय। त्या पार्श्वभूमीवर जामीन अर्ज करण्यात आला होता, पण आयोगाचा अहवाल कोर्टावर बंधनकारक नसल्याचं स्पष्ट करत कोर्टानं सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले। राज्यातील सहकारी चळवळीची अग्रणी समजली जाणाऱ्या राज्य सहकारी बँकेला अखेर 100 वर्षांनंतर रिझर्व्ह बँकेनं बँकिंगचा परवाना दिलाय। गैरव्यवहारामुळे गेल्या वर्षी राज्य सरकारनं या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक केली होती। 31 मार्च 2012 रोजी मांडण्यात आलेल्या ताळेबंदात बँकेची कामगिरी सुधारल्याचं निदर्शनास आल्यानं आरबीआयनं हा परवाना दिलाय। दिवे आगारमधील सुवर्ण गणेश मूर्ती चोरी प्रकरणी औरंगाबादमध्ये 7 जणांना अटक करण्यात आली आहे। गंगापूर जवळच्या पाखोरा गावात पारधी वस्तीवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली। पोलिसांना मिळालेल्या रेखाचित्राच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत एक पोलीस जखमी झालाय। दरम्यान 7ही जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दुधात भेसळीचे प्रकार वाढल्यानं ही भेसळ ओळखायची कशी याबाबत काही चाचण्या करता येतात। नागपुरातल्या एका प्रयोगशाळेने या संदर्भात एक तंत्र विकसित केलंय। दुधात ठराविक रसायन मिसळलं की दुधाच्या बदलणाऱ्या रंगावरून ही भेसळ ओळखता येते। पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक भूखंडांचा निवासी वापराला प्रतिबंध करण्याचा प्रस्ताव पालिकेत गुंडाळण्यात आलाय। बिल्डर लॉबीचा दबाव आणि अर्थकारणामुळे प्रस्ताव गुंडाळल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। औद्योगिक भूखंडांचा वापर निवासी वापरासाठी करता येणार असल्यानं आता बिल्डरांची चांदी होणार असल्याचं स्पष्ट झालंय। गोदरेज कंपनीनं मुंबईत वन वॅट प्रोजेक्ट या उपक्रमाची सुरुवात केली आहे। यात आयपीएलमधल्या खेळाडूंनीही सहभाग नोंदवलाय। प्रत्येक व्यक्तीनं जर किमान एका वॅटची बचत केली तर कितीतरी प्रमाणात वीज वाचवता येऊ शकते, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे। गोदरेज कंपनीनं याआधीही असे अनेक प्रयोग राबवलेत। तसंच त्यांच्या उत्पादनांमध्येही वीज वाचवण्यावर भर देणारी टेक्नॉलॉजी वापरली जाते। शेतीनंतर शेतकऱ्यांचं जगण्याचं दुसरं साधन म्हणजे त्यांच्या जवळचं पशुधन, पण दुष्काळाची छाया या पशुधनावरही पडली आहे। सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी पट्ट्यात माणसांना प्यायला पाणी नाही तर जनावरांना कुठून देणार, त्यामुळे पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या या जनावरांना खाटकाच्या हाती देण्याची वेळ आली आहे। मुंबईत मुलुंडमधल्या एनईएस शाळेत घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात अखेर यश आले। रात्रभर सापळा रचूनही बिबट्या जाळ्यात येत नव्हता। अखेर पहाटे बिबट्या वन विभागानं ठेवलेल्या पिंजऱ्यात अलगद अडकला। ठाणे महापालिकेनं आतापर्यंत 2 सभा बेकायदेशीर असून त्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। तसंच महापालिकेनं केलेल्या नियुक्त्याही कायद्याच्या चौकटीत न करता त्या बेकायदेशीर असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।